नाशिक महानगरपालिकेतील सत्ता संघर्षाला पुन्हा एकदा उधाण आलं आहे। उपमहापौर पदासाठी शिंदे गटाच्या शिवसेनेकडून आज अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे। शिंदे गटाकडून विलास शिंदे हे उपमहापौर पदासाठी इच्छुक असून गटनेते अजय बोरस्ते आणि शिवसेनेच्या नगरसेवकांच्या उपस्थितीत त्यांनी अर्ज दाखल केला। महापालिकेत सत्तेसाठी कोणत्याही कुबड्यांची गरज नसल्याचं वक्तव्य यापूर्वी मंत्री गिरीश महाजन यांनी केलं होतं। भाजपकडून शिंदे गटाला सत्तेत सहभागी होण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता, मात्र त्यानंतर शिंदे गटानं स्वतंत्रपणे उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करत आपली स्वतंत्र भूमिका स्पष्ट केली आहे। दरम्यान शिंदे गटाकडून विलास शिंदे आणि प्रवीण तिदमे यांनी महापौर पदासाठीही उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली आहे। या घडामोडींमुळे नाशिक महानगरपालिकेतील सत्ता समीकरणांवर नेमका काय परिणाम होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक। असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेतरी महायुतीचं वातावरण आहे आणि यामुळे सर्वत्र महायुती होईल असा साधारण मला विश्वास आहे। माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे पुन्हा तशा अपेक्षा व्यक्त केल्या आणि त्यामुळे उपमहापौर पदासाठी आमच्याकडनं विलासअण्णा शिंदे आणि प्रवीण तिदमे यांनी अर्ज दाखल केलेला आहे। युतीत लढायचं आहे की विरोधात बसायचं आहे याचा सर्वस्वी निर्णय शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे। मुळात असं उमेदवारी अर्जच दाखल केला नाही तर आपला क्लेम कसा राहतो, त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करणे आवश्यक आहे। कारण शेवटी ही ज्याला काय म्हणतो निवडणूक आहे, निवडणूक प्रक्रियेमध्ये लोकशाहीमध्ये प्रत्येकानं सामील झालं पाहिजे हे माझं सांगतो। हो, मला असं वाटतं की मी पण असं ऐकलं की असं म्हटलं, परंतु भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष म्हणजे सुनील केदार हे स्वतः शिवसेनेकडे महायुतीचं प्रपोजल घेऊन आले होते। महायुती झाली पाहिजे आणि या संदर्भातली बैठक इकडे तिकडे नाही तर ते शिवसेना कार्यालयात आले आणि महायुतीचे प्रमुख घटक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रंजन ठाकरे सुद्धा त्या ठिकाणी होते, आमचे अध्यक्ष प्रवीण तिदमे होते आणि त्यांनी स्वतःहून सांगितलं की महायुती व्हायला पाहिजे। मला वाटतं त्यांच्यामध्ये कुठेतरी समन्वयाचा अभाव आहे। शिवसेनेचे सर्व निर्णय शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब घेतात। शिवसेनेत आदेश चालतो आणि आदेश येईल त्या पद्धतीनं जर आम्हाला साहेबांनी सांगितलं की XYZ व्यक्तीनं लढायचं आहे तर ते लढतील, त्यांनी सांगितलं आम्हाला विड्रॉल आहे तर विड्रॉल नाही। आम्ही आमचे जे वरिष्ठ आहेत दादासाहेब भुसे असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील आणि सुहास कांदे असतील त्यांच्यामार्फत एकनाथ शिंदे साहेबांकडे मेसेज दिला आणि मान्य साहेबांच्या पर्यंत हा मेसेज पोहोचला आहे की आम्ही फॉर्म भरतो नाही। मुळात आता आज ही जी काय फॉर्मची प्रक्रिया आहे या संदर्भातलं कोणी फॉर्म